महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता पतसंस्था. विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता. ठेवा समतात, रहा बिनधास्त. 91.71% ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित. समता पतसंस्था, कोपरगाव. पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी 12,000ची लाच घेताना कोपरगावात 2 पोलीस कर्मचारी नाशिक विभागानं लावलेल्या लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्याची घटना 7 मार्च रोजी घडल्यानं अहमदनगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. सदरचे सविस्तर वृत्त असे की कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी दिनांक 6 मार्च रोजी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संतोष रामनाथ लांडे व पोलीस शिपाई राघव छबुराव कोतकर यांनी तक्रारदाराकडे 15,000ची लाच मागितली होती. मात्र तडजोडी अंती 12,000 रुपये देण्याचं ठरलं होतं. परंतु 55 वर्षीय तक्रारदारानं नाशिक लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगानं गुरुवार 7 मार्च रोजी कोपरगाव पोलीस ठाण्यातील CCTNS कक्षात लाचलुचपत विभागानं सापळा लावत 12,000 रुपये घेताना या दोघांना रंगेहात पकडलाय. सदर दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कौतुकास्पद कामगिरी नाशिक लाचलुचपत विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिला घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, पोलीस हवालदार प्रफुल्ल माळी, सचिन गोसावी, विलास निकम यांच्या पथकानं केली आहे. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश जोखी, कोपरगाव.